पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इस्लापूर पोलिसांची धडक कारवाई 1.34 लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि बुलेट जप्त। नांदेड जिल्ह्यातील प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्री आणि वाहतुकी विरोधात असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत इस्लापूर पोलिसांनी धडक कारवाई करत 1,34,852 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दिनांक 3 जुलै रोजी इस्लापूर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हुंडी ते तोटंबा मार्गावरील नाल्याजवळ सापळा रचण्यात आला। यावेळी रॉयल एनफील्ड MH26 DB 1374 मोटरसायकलवरून विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले। या कारवाईत आरोपी दीपक गणेश आलडवाड वय 30 वर्षे राहणार किनवट याच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू असा 54,852 रुपयांचा माल तसेच 80,000 रुपये किमतीची रॉयल एनफील्ड मोटरसायकल असा एकूण 1,34,852 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कागणे तसेच पोलीस कर्मचारी नागरगोजे, साखरे आणि इस्लापूर पोलीस ठाण्याचे पथकाने केली आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी फिरोज सय्यद।